नमस्कार. गोवा दूरदर्शनच्या रसिक प्रेक्षकांस शर्मिला प्रभूचा मनपूर्वक नमस्कार. काही माणसे आवड किंवा समाजकार्य म्हणून एखादे काम आवडीने, शांतपणे आणि कोणताही गाजावाजा न करता करीत असतात. ती महिला जरी सामान्य वाटली तरी आपल्या कर्तृत्वाने महान असते. अशाच एका पेशाने डॉक्टर पण समाजसेवेचे व्रत स्वीकारलेल्या कर्तृत्वान महिलेशी आज आपण गोवा दूरदर्शनच्या या आरोग्य संपदा कार्यक्रमात त्यांच्याशी वार्तालाप करणार आहोत. मन मोकळेपणाने गप्पा गोष्टीही करणार आहोत. ती महिला म्हणजे डॉक्टर स्नेहा भागवत. ती एक आयुर्वेदिक डॉक्टर आहे आणि समाजासाठी आणि या निसर्गासाठी सुद्धा खूप काही करीत आहे. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. गोवा दूरदर्शनच्या या आरोग्य संपदा कार्यक्रमात आपले खूप खूप स्वागत. धन्यवाद शर्मिलाजी. गोवा दूरदर्शनच्या सर्व रसिक प्रेक्षकांचे आरोग्य संपदा या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. तर डॉक्टर, आपण आयुर्वेदिक डॉक्टर आहात आणि योगाचंही प्रशिक्षण आपण देत आहात. सो योगा आणि आयुर्वेद याचा संबंध आणि आजच्या काळात चांगल्या आरोग्याच्या दृष्टीने काय आहे ते जरा आम्हाला सांगा. तसं बघितलं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आयुर्वेद हे 500 वर्षापेक्षा जास्त पुराण असं शास्त्र आहे. अथर्ववेदामध्ये आपल्याला त्याचा उल्लेख सापडतो. आयुर्वेदामध्ये योग हा सुद्धा त्याचा एक विभाग आहे. आणि आता सध्या इंटरनॅशनल योगा डे किंवा असे काही बऱ्याच भारत सरकारापासून झालेल्या नवीन नवीन योजनांमुळे योगाचा प्रचार प्रसार आणि आयुर्वेदाचाही प्रचार प्रसार खूप प्रमाणात वाढला आहे. त्याबद्दल सरकारचं अभिनंदन तर आहेच, पण आपल्यासारख्या आयुर्वेद विशेषज्ञ, आयुर्वेद तज्ज्ञ, आयुर्वेद अभ्यासक आणि आयुर्वेद जे कोण आपणहून आत्मसात करतात, त्याचा अभ्यास करतात, त्याचा वेळोवेळी उपयोगही करून घेतात, अशा सर्व लोकांचंही मी अभिनंदन करण्याचा इथे प्रामुख्याने नमूद करते. कारण आयुर्वेद आणि योग हे समाजोपयोगी एक शास्त्र आहे. आपण म्हणतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, पण आयुर्वेदामध्ये प्रिव्हेन्शन इज बेटर अँड चीपर दॅन क्युअर. आणि आयुर्वेदामध्ये स्वस्थवृत्त हे एक वेगळा असा ब्रांच, म्हणजे त्याचं एक वेगळा नमूद केलेलं एक वेगळं पूर्णपणे शास्त्रामध्ये उल्लेख आहे. आणि त्याच्यामध्ये स्वस्थोपयोगी काही गोष्टी, स्वस्थोपयोगी नियम, स्वस्थोपयोगी अशा काही पंचकर्मासारख्या वेगवेगळ्या पद्धतीही त्याच्यामध्ये नमूद केलेल्या आहे. आणि आज आयुर्वेदामध्ये फक्त स्वस्थवृत्त असंच म्हणून नाही, तर चिकित्सा पद्धतीसुद्धा खूप प्रमाणात प्रचलित पण झाली आहे आणि त्याच्यावर खूप रिसर्चही होत आहे. मेन म्हणजे रिसर्च आपल्या इथे शास्त्रामध्ये होताच, पण त्याच्याबरोबर डॉक्युमेंटेशन हे कुठेतरी आपलं कुठेतरी कमी पडत होतं. आणि हल्ली ह्या 10 ते 14 वर्षात आयुष मिनिस्ट्री स्थापन झाल्यानंतर खूप त्याला वाव मिळाला आहे. डॉक्युमेंटेशन खूप प्रमाणात व्यवस्थितरित्या वेगवेगळे आयुर्वेद तज्ज्ञ करता आहेत आणि त्याचा उपयोग हा तळागाळातल्या मनुष्य जातीला होतोच, पण त्याचबरोबर आपला निसर्ग कसा आपण टिकवून ठेवू शकतो, निसर्गाबरोबर आपण कसा आपला संबंध जोडू शकतो, हेही मनुष्य जातीला कळून चुकलेलं आहे. बरं डॉक्टर, आपण आयुर्वेदिक डॉक्टरकीची पदवी संपादन केली आणि त्यानंतर बिझनेस मॅनेजमेंटची सुद्धा पदविका संपादन केली. सो हे कसं काय ते जरा समजावून सांगा. 2001 मध्ये गोवा विद्यापीठातून मी बॅचलर इन आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी गोमंतक महाविद्यालय ह्या विद्यालयातून पदवी मिळवली. त्याच्यानंतर असं लक्षात आलं की वेगवेगळ्या ठिकाणी प्रॅक्टिस जेव्हा सुरू केली
मेनली आधी कोस्टल बेल्टमध्ये आमची प्रॅक्टिस होती. तिथून बऱ्याच फॉरेनर्स बरोबर आमचा संपर्क सुरू झाला आणि त्यावेळी बऱ्यापैकी म्हणजे फॉरेनर्सना लक्षात यायला लागलं की आयुर्वेदामध्ये खूप काही आपल्यासाठी, आरोग्यासाठी आणि आपले जे विशेष करून जे साईड इफेक्ट्स कमी व्हायला पाहिजे त्याच्यासाठी आयुर्वेदामध्ये, आयुर्वेद शास्त्रामध्ये, योगशास्त्रामध्ये बऱ्याच काही गोष्टी आपल्याला मिळू शकतात आणि त्याचा फायदाही होऊ शकतो. तिथून पुढे ह्या फॉरेनर्सच्या संपर्कातूनच काही खूप चांगले लोक पण भेटली आणि आम्ही वेगवेगळ्या देशामध्ये प्रवास करायला लागलो. विशेषतः मी खूप देशामध्ये प्रवास केलेला आहे. तो प्रश्न आपण नंतर घेणारच आहोत. पण ते आधी तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारते. आयुर्वेदिक डॉक्टरकीची पदवी संपादन केली आणि त्यानंतर बिझनेस मॅनेजमेंट ही सुद्धा पदविका संपादन केली. सो हे कसं काय आपण केलं, म्हणजे कशासाठी असं, त्याबद्दल थोडक्यात सांगा. 2001 मध्ये बॅचलर इन आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी ही पदवी मिळाल्यानंतर आयुर्वेदाची प्रॅक्टिस सुरू केली आणि त्याच्यानंतर असं लक्षात आलं की फक्त मेडिकल प्रॅक्टिस सुरू करताना फक्त मेडिसिनचंच नॉलेज अवश्य पाहिजेच, आपल्या शास्त्राचं पूर्ण ज्ञान पाहिजे, पण त्याच्याबरोबरच आपण व्यवसायामध्ये जेव्हा पाऊल पुढे टाकतो तेव्हा व्यवसायामध्ये काय म्हणजे त्याचे चॅलेंजेस काय असतात, त्याच्यामध्ये आपण जर स्ट्रॉंग होणार तर त्याच्यासाठी आपल्याला त्याच्या पुढे जायला पाहिजे. त्याच्यासाठी मी मग बिझनेस मॅनेजमेंट करायचं ठरवलं आणि डिस्टंट लर्निंगमधनं मी IIM बँगलोरमधनं बिझनेस मॅनेजमेंट हा डिप्लोमा केला आणि तिथून पुढे मला खूप गोष्टी लक्षात आल्या की स्वॉट अनालिसिस म्हणा किंवा काही जे आपल्या चॅलेंजेस कशा आपण टॅकल करू शकतो, प्रमोशन, अवेअरनेससाठी आपल्याला काय करायला पाहिजे, या गोष्टी बऱ्यापैकी क्लॅरिटी म्हणजे एक विषय समजायला खूप मदत झाली आणि त्याचा व्यवसायामध्ये नक्कीच फायदा झाला. आता आपण कितीतरी सरकारी आणि बिगर सरकारी अशा संस्थांच्या सदस्य आहात आणि त्यापुढेही मला वाटतं पदाधिकारी सुद्धा असणार. सो त्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा. सध्या मी गोवा आयुर्वेदिक काउन्सिल अँड अदर अलाइड इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन, गव्हर्नमेंट ऑफ गोवा, ह्याच्यामध्ये मी प्रेसिडेंट म्हणून माझी जबाबदारी आहे आणि इतरही काही गोष्टी आहेत, जसं लघु उद्योग भारतीमध्ये मी नॅशनल विमेन कमिटी मेंबर आहे किंवा अजून काही संस्था पण आहे बऱ्याचशा. तर त्याच्यामध्ये काम करताना असं लक्षात येतं की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काम, फक्त मेडिकल प्रोफेशन बरोबर ॲडमिनिस्ट्रेशन कसं सांभाळायचं आणि ह्यामध्ये मला बिझनेस मॅनेजमेंट जी मी आत्ता तुम्हाला नमूद केलं त्याचा पण ती पदवी घेतल्यानंतर ह्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कामामध्ये मला खूप त्याचा फायदा झाला आणि आपले कलिग्स असू दे किंवा आपल्याबरोबर वावरणारी मंडळी असू दे तर त्यांना आपण कसं हाताळायला पाहिजे, स्टाफ कसा हाताळायला पाहिजे, आपली कामं जर करून घ्यायची असतील तर आपण कसं दुसऱ्यासमोर प्रेझेंट करायला पाहिजे एखादं नोटिंग, ह्याचाही मला खूप त्या कोर्समधनं फायदा झाला. आणि मला असं वाटतं की ह्या जबाबदारींना पुढे घेऊन मला खूप काही गोष्टी गोवन आपले जे आयुर्वेदाचार्य आहेत किंवा गोवन आपले जे आयुर्वेद मानणारे लोक आहेत त्यांच्यासाठी खूप काही गोष्टी मी करू शकेन आणि करतेही सध्या. सो त्याचा मला म्हणजे ह्या दोन्ही कॉम्बिनेशनचा मला तिथे खूप फायदा झाला. आता आपण नेचर स्पीक्स आणि गोवन काठ बरोबर ना, या संस्थांची स्थापना केली. सो त्याबद्दल आम्हाला थोडक्यात जाणून घ्यायचे. नेचर स्पीक ही कारण माझा तसा संबंध म्हणजे वातावरण असू दे किंवा आपलं नेचर म्हणजे निसर्ग आणि निसर्गाबरोबर निसर्गामध्ये राहणारे जे काही प्राणीजात असू दे किंवा झाडं आणि मनुष्य सुद्धा, त्यांचं आपण एक खरं म्हणजे खूप अतूट असं नातं आहे आणि ते लक्षात खूप वेळा आपल्याला खूप नंतर येतं. म्हणजे साधारण
बराचसा यूथ पिरियड संपल्यानंतर हळूहळू 40-50 ओलांडल्यानंतर एखाद्याच्या मनात येतं की अरे हो, निसर्गाचं पण आपलं बरोबरचं नातं आहे आणि आपण त्याचं पण भाग आहोत आणि त्याचा आपण सांभाळ करायला पाहिजे. सो यूथमध्ये ही जागरूकता आणण्यासाठी मी नेचर स्पीक हा ग्रुप सुरू केला. त्याच्यामधून वेस्ट मॅनेजमेंट कसं करायचं, म्हणजे आपलं वेट वेस्ट, ड्राय वेस्ट, त्याच्यानंतर आयुर्वेदामध्ये सुद्धा काही गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत त्या लोकांपर्यंत कशा आपण पोचवू शकतो, एकदम सिंपल म्हणजे सांगून असं माध्यम कसं ते, म्हणजे तिथे प्लॅटफॉर्म एक तयार झाला आणि बरीचशी लोक पण इतर राज्यातली पण लोक माझ्याकडे जोडली गेली की जिथून आपल्याला अजूनही गोष्टी लोक इतर राज्यामध्ये काय करतात हे पण आपल्याला लक्षात येतं त्या प्लॅनेट स्पीक ग्रुपवरून. अजून एक मला सांगायचं आहे की ऊर्जा ट्रेनिंग अँड रिसर्च अकॅडमी ही पण संस्था आम्ही 2015 मध्ये स्थापन केली आणि तुम्ही त्यानंतर ऊर्जा रिसर्च सेंटर ते पण स्थापन केलं. सो त्याचा कार्यभाग काय आहे त्याबद्दल सांगा. सो तिथे आम्ही कसं केलंय, ऊर्जा ट्रेनिंग अँड रिसर्च अकॅडमी हे स्थापन करण्याचा मुख्य उद्देश होता की आयुर्वेदाचं फक्त BAMS एवढंच म्हणजे एवढ्यापुरताच एक डिग्री आहे, पण त्याच्याबरोबरच आपण डिप्लोमा, सर्टिफिकेट कोर्स, जे मुलं म्हणजे 11th 12th पास होतात त्यांना पुढे जाऊन काय करायचं, म्हणजे फक्त आपण ग्रॅज्युएशनच करून कुठेतरी नोकरी शोधायची की आपण कुठेतरी स्किल्ड ट्रेनिंग घेऊन पटकन आपल्याला नोकरी मिळेल, आपल्याला आवडतो त्या विषयात म्हणजे आवड आहे त्या विषयात आपण काहीतरी पुढे जाऊन करू शकतो. काही महिला पण आहेत की ज्या म्हणजे लग्न होऊन त्यांना माहिती नाही आपण आता काय करायला पाहिजे, तर त्या पण महिला अशा कोर्सेसमध्ये एनरोल होऊन बऱ्याचशा गोष्टी करू शकतात. त्याच्यामध्ये आम्ही पंचकर्म टेक्निशियन, योगा वेलनेस ट्रेनर, महत्त्वाचं म्हणजे मॅटर्निटी थेरपिस्ट ही एक खूप चांगला कोर्स आम्ही डिझाईन केला आहे आणि त्याच्यानंतर आयुष डिपार्टमेंटने पण तो अडॉप्ट केला आणि आता स्किल इंडिया मिनिस्ट्रीवर पण तो आहे. सो त्याच्यामध्ये कसं की गर्भवती स्त्री असताना आणि सुतिका झाल्यानंतर ते छोटं बाळ 6 महिन्याचं होईपर्यंत पूर्ण परिचर्या त्या महिलेची कशी असायला पाहिजे आणि ती परिचारक ह्या दृष्टीने त्या परिचारकाने तिची कशी काळजी घ्यायला पाहिजे, त्याच्यामध्ये येणारे मसाजेस असू दे, तिचा आहार असू दे, बाळाचं संगोपन असू दे, बाळाला काही बारीक सारीक गोष्टी ज्या होतात, कधी गॅसेस होतात, आरोग्याच्या तक्रारी, ह्याच्यावर कसं आपण घरातल्या घरात मात करू शकतो. त्याच्यानंतर बऱ्याचदा आता एपिजिओटमी झाल्यानंतर किंवा सिझेरियन सुद्धा झाल्यानंतर ड्रेसिंग असतं, अशा छोट्या छोट्या गोष्टी त्या परिचारकांना आम्ही शिकवतो आणि त्याचा खूप फायदा झाला. कारण आज आपण बघतो की गोव्यामध्ये एखाद्या दाईला जर बोलवायचं असेल सुतिका झाल्यानंतर, म्हणजे बाई डिलिव्हर्ड झाल्यानंतर, तर साधारण 10,000 ते 15,000 असा पर मंथ चार्ज करतात. आणि असं जर आपण मॅटर्निटी थेरपिस्ट विथ त्यांना प्रॉपर आयडेंटिटी, प्रॉपर ट्रेनिंग आणि त्यांना एक किट घेऊन जर त्या गेल्या तर त्याचा किती म्हणजे फायदा होईल त्या कुटुंबाला. आणि त्याच्यातून त्यांना पण जे जातात त्यांना पण एक डिग्निटी मिळते की आपण काहीतरी करतो आणि चांगलं कार्य करतो, की नाही तर असं म्हणतात की हा दाई आली, मसाजवाली आली किंवा तेल लावपाक आयला, ते असं न म्हणता त्या परिचारिकेला पण एक डिग्निटी, मान असतो. आणि ती परिचारक आम्ही एका डॉक्टरशी तिचा म्हणजे कॉन्टॅक्ट ठेवलेला असतो, म्हणजे एक गायनेक असेल किंवा आयुर्वेदामधला एखादा तज्ज्ञ असेल, तर त्यांना जर काहीही डिफिकल्टी आली पुढे जाऊन ते हाताळताना, तर त्यांना ते डायरेक्टली त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात, कारण ते ट्रेंड असतात. ट्रेंड असतात. त्याच्यामुळे पेशंट म्हणजे जी सुतिका असते, जी डिलिव्हर्ड बाई असते, तिला पण एक सेक्युरिटी मिळते की ही ट्रेंड आहे आणि हिच्याकडे काही डॉक्टरचा पण कॉन्टॅक्ट आहे की ज्याच्यामुळे आपल्याला पटकन मेडिकल अटेन्शन मिळू शकतं. असे कोर्सेस आम्ही आता गोवा गव्हर्नमेंटला पण सुचवलेले आहेत RDAच्या अंडर, आणि मला वाटतं काही म्हणजे थोड्याच 1-2 महिन्यात ते सुरू पण होतील, कारण त्याच्यामध्ये काही फायनान्शियल पण त्याच्यामध्ये भाग आहे. तो जास्तीत जास्त महिलांना फ्रीमध्ये हे ट्रेनिंग मिळावं असा माझा उद्देश आहे.
म्हणून मी RDA डिपार्टमेंटला पण अप्रोच करून मला असं वाटतं की हा कोर्स आपल्या मॅक्झिमम महिलांना त्यांचं लाईव्हलीहूड बनण्यासाठी खूप उपयोगी होईल आणि दे कॅन बी देअर ओन बॉस म्हणतात तसं, की ते पाहिजे तरी एखाद दिवस 2 पण घरं घेऊ शकतात, एखाद दिवस एकही घर घेऊन ते 15,000 महिन्याला कमवू शकतात, 1 तास फक्त दिवसाला काम करून. असा आमचा त्याच्यामध्ये उद्देश आहे. आणि दुसरा आहे योगा वेलनेस ट्रेनर आणि पंचकर्म टेक्निशियन. हे दोन्ही कोर्सेस स्किल इंडिया मिनिस्ट्रीने अप्रूव्ह केलेले आहेत. त्याच्यानंतर इथलं HRDF गव्हर्नमेंट ऑफ गोवाने अप्रूव्ह केलेले आहेत. आणि या कोर्सेस नंतर आपल्याला माहिती आहे की प्रत्येक आयुर्वेद क्लिनिक किंवा वेलनेस सेंटर किंवा हॉटेलमध्ये सुद्धा जे वेलनेस सेंटर्स असतात किंवा छोटेसे म्हणजे क्लिनिक्स OPD लेवल्स पण असतात, हॉस्पिटल्स असतात, त्याच्यामध्ये आपल्याला थेरपिस्ट लागतात. आणि ते थेरपिस्ट आपल्या गोव्यामध्ये आधी केरळ, मणिपूर बाहेरून यायचे, कारण आपल्याला तेव्हा ऑप्शनच नव्हता. म्हणून आम्ही हे सुरू केले कोर्सेस, ज्याच्यामुळे आपल्या म्हणजे गोव्यातल्या लोकांना त्याचा फायदा होईल आणि त्यांना लगेच जॉब पण मिळेल आणि आपल्याला बाहेरच्या लोकांवर पूर्णपणे डिपेंड राहायची गरज लागणार नाही. सो मला वाटतं जेव्हा स्वयंपूर्ण गोवा हा कन्सेप्ट आमच्या CM सरांनी मांडलेला आहे, तिथे हा भाग सुद्धा खूप महत्त्वाचा आहे की हळूहळू स्वयंपूर्णतेकडे जाण्याकरता स्किल लेबर तयार करून आपण कसं पुढे जाऊ शकतो, ह्याच्यामध्ये हे 2-3 कोर्सेस खूप महत्त्वाचा म्हणजे पाऊल आहे त्याच्यामध्ये. आणि असं काम आमचं सध्या चालू आहे. आणि मला खूप आनंद होतो सांगायला की आत्तापर्यंत जे लोक ट्रेन झालेले आहेत, म्हणजे आमच्या आता 4 बॅचेस झाल्या आणि त्यातले एकही मुलगा असू दे किंवा मुलगी कोणीही आतापर्यंत घरी बसलेले नाही, सगळ्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळाल्या. आणि काही जणांना तर आता ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद जे पेडण्याला सुरू झालंय तिथे मिळालंय, काही जणांना आयुषच्या PHC मध्ये मिळालंय, काही जणांना 5 स्टार हॉटेलमध्ये मिळालंय. म्हणजे शिक्षक म्हणून सुद्धा त्यांना नाही, शिक्षक नाही, थेरपिस्ट आणि योगा ट्रेनर. आणि त्यांचा म्हणजे पे पॅकेज पण खूप डिसेंट आहे, म्हणजे 20 ते 25,000 आणि प्लस इन्सेंटिव्ह असं त्यांचं पे पॅकेज आहे पर मंथ. सो मला वाटतं इट इज अ व्हेरी गुड ऑपॉर्च्युनिटी आणि यूथसाठी स्पेसिफिकली की. आणि त्यांनी या माध्यमातून मला सांगावं असं वाटतं की जास्तीत जास्त मुलांनी याच्यामध्ये एनरोल करावं, ज्यांना पेशंट केअर, ज्यांना एम्पथी, ज्यांना असं वाटतं की आपण नर्सिंग किंवा कुठल्या तरी अशा मेडिकल प्रोफेशनमध्ये आपला योगदान देऊन आपण सर्व्हिस करण्याची इच्छा ज्यांची आहे त्यांनी नक्की ह्या कोर्सेसमध्ये एनरोल करावं असं मला वाटतं. आता आपण सुवर्णप्राशन केंद्र ते सुद्धा आपण सुरू केलेलं आहे, त्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा. सुवर्णप्राशन हे गोमंतक आयुर्वेद महाविद्यालयामध्ये आमची पटकी मॅडम म्हणून आहेत, प्रसूतीतंत्र डिपार्टमेंटच्या हेड आहे आणि तिथले प्रिन्सिपल. तिथून खरं म्हणजे हा कॉन्सेप्ट सुरू झाला आणि आम्ही तिथले विद्यार्थी असल्यामुळे, तिथले ॲल्युमनाय असल्यामुळे आमच्या सगळ्या क्लिनिक्समध्ये गोवाभर जे काही आमचे आयुर्वेदाचार्य आहे त्यांनी सगळ्यांनी सुवर्णप्राशन सुरू केलं. सुवर्णप्राशनामध्ये 2 आम्ही ड्रॉप्स देतो लहान म्हणजे वयोगट म्हणजे बर्थ पासून, म्हणजे जरी आता आज सुद्धा जन्माला आला आणि आज पुष्य नक्षत्र असेल तर त्याला घ्यायला हरकत नाही. ते वयाच्या 16व्या वर्षानंतर त्याच्यामध्ये एक आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढायला आणि दुसरं धी धृती स्मृती या तिन्ही गोष्टी अजून बळकट व्हायला, अजून ताकदवान व्हायला सुवर्णप्राशनाचा खूप चांगला उपयोग आहे. त्याच्यावर वेगवेगळे रिसर्च म्हणजे फक्त भारतामध्येच नाही तर US युरोपमधल्या रिसर्च काउन्सिल्स किंवा रिसर्च लॅबॉरेटरीजमध्ये ब्लाइंड स्टडीज वगैरे सुद्धा होऊन त्याच्यावर खूप चांगला इफेक्ट दिसून आलेला आहे. मुलांसाठी खूप चांगलं आहे. आणि आम्ही आता गेली 22 वर्ष प्रॅक्टिस करतो तर आम्हाला सुद्धा दिसतं, म्हणजे आधी हे मूल किती परत 2-2, 3-3 महिन्यांनी नाक वाहतं किंवा सीझन चेंज झाला तर काहीतरी प्रॉब्लेम घेऊन येतात, पित्त होतं, अशा काही गोष्टी हळूहळू सुवर्णप्राशन केल्याने कमी होऊ शकतात. आता आपण भारताबाहेर सुद्धा एक डॉक्टर म्हणून कार्यरत आहात, सो त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला खूप आवडेल.
खरं म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टर हो. म्हणून. 2001 मध्ये जेव्हा माझं कंप्लीट झालं BAMS, तिथे आम्हाला एक प्लेसमेंटसाठी काही लोकं आली होती आणि त्याच्यामध्ये काही मुंबईची पण लोकं होती. तर त्यांनी मला सिलेक्ट केलं आणि तिथून मला कोस्टल त्यांचा एक रिसॉर्ट होता, तर तिथे तुम्ही आयुर्वेदाचे आम्ही पेशंट्स आणू आणि तुम्ही तिथे कन्सल्ट करा, असं त्यांचा एक म्हणजे अपॉर्च्युनिटी होती आणि मी ती पटकन घेतली आणि तिथून माझा प्रवास सुरू झाला. मडगावहून कावेलोसिमला रोज मी जायचे, तेव्हा बाईक वगैरे म्हणजे बाईकने जायचे आणि तिथे फॉरेनर्स भेटले. तिथे मग चांगले मोठे मोठे म्हणजे जे कोण बिझनेस करणारे लोक आहेत ते पण भेटले. असं करून जेव्हा त्यांना लक्षात आलं की आयुर्वेदाचं किती योगदान असू शकतं मनुष्य जातीवर आणि आरोग्यामध्ये त्याचा खूप त्याचा फायदा आहे, हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी अप्रोच केला आम्हाला की तुम्ही आमच्या देशात पण या, आपण पण सुरू करूया. असं करून हळूहळू 1, 2, 3 देशांमध्ये आम्ही सुरू केलं. रशियन लँग्वेज मला पूर्णपणे बोलता येते. त्याच्यानंतर जर्मन मी समजू शकते, बोलता येत नाही मला, आणि अरेबिक पण मी समजू शकते. सो असे बरेच म्हणजे आत्तापर्यंत मी 40 देशांमध्ये माझा प्रवास झालेला आहे आणि रशियामध्ये किंवा जर्मनी, स्वित्झर्लंड या म्हणजे युरोपियन कंट्रीजमध्ये खूप जास्त वेळा प्रवास झालेला आहे, कारण तिथे खूप जास्त पेशंट्स आहे. US मध्ये पण टेक्साससारख्या ठिकाणी खूपदा आम्ही जाऊन आलेलो आहोत आणि तिथले आमचे सोचीचे मेयर होते किंवा सेंट पीटर्सबर्गचे कॉन्सुल जनरल होते. त्यांनी आम्हाला म्हणजे रिकॉग्निशन दिलं की तुम्ही चांगल्या पद्धतीने आयुर्वेदाचा आणि योगाचा प्रचार प्रसार करता. त्याच्यामुळे एक मोटिवेशन पण मिळालं की असं चांगल्या गोष्टी घडल्यामुळे अजून पुढे जायचं एक आपल्याला शक्ती मिळते आणि अजून देव मला वाटतं चांगले मार्ग दाखवतात. त्यामुळे असं चालू आहे सध्या प्रवास. आता आपण देव म्हटलं म्हणून आपण करोना महामारीच्या काळात सुद्धा कितीतरी समाज उपयोगी उपक्रम राबवलेले आहेत आणि त्याबद्दल थोडक्यात सांगायलाच पाहिजे तुम्ही आम्हाला. कोरोना मध्ये खरं म्हणजे खूप भयानक असा तो काळ होता आणि तो आठवला तरी अजूनही अंगावर काटे येतात. पण तुम्हाला सांगायचं म्हणजे एक दिवस असा गेला नाही की आम्ही घरातून बाहेर पडलो नाही. पहिल्या दिवसापासून आमचं क्लिनिक म्हणजे कंटिन्युअसली लोकांसाठी अवेलेबल होतं आणि आम्ही कंटिन्युअसली लोकांमध्ये काम करत होतो. बरेचसे ऑर्गनायझेशन्स, मी पण रोटरीचे भाग आहे, रोटरीमध्ये पण मी त्यावेळी पण होते, आत्ता पण आहे. सो त्यामार्फत पण मास्क देणे किंवा काही लोकांना म्हणजे तिथे जेव्हा ते कामगार लोक त्यांना जायला मिळालं नाही तर तिथल्या लोकांना साधन सामुग्री प्रोव्हाइड करणे, हे तर गोष्टी NGOs करतच होत्या. पण त्यांना मेडिकली कसं त्यांच्याशी म्हणजे संबंध ठेवणे किंवा बऱ्याच लोकांचे ना खूप असे आजार होते, कंटिन्युअस आजार, म्हणजे डायबिटीज असू दे, हायपरटेन्शन, काही जणांना स्किन प्रॉब्लेम्स, काही जणांना कॅन्सर सारख्या आजारावर त्यांचा ट्रीटमेंट चालू होता. तर त्यांनी पुढे काय करायचं, कारण त्यांना कुठेच म्हणजे संधीच नव्हती बाहेर जायला. सो तिथे त्या अशा पेशंट्सना जाऊन आम्ही फॉलोअप घ्यायचो. त्यांना कुठली औषधं कमी पडत असतील तर ती पुरवायचो. त्याच्यानंतर आम्ही कोरोना किट म्हणून तयार केला, जो खूप मोठ्या मोठ्या बस्तींमध्ये आम्ही वाटला. तो आमच्या काउन्सिलतर्फे दिला, आमचं गोवा काउन्सिल ऑफ आयुर्वेद, तिथून त्या काउन्सिलतर्फे आम्ही कोरोना किट, त्याच्यामध्ये काढा म्हणजे विशिष्ट असा प्रूव्हन असा काढा होता. त्याच्यानंतर गार्गलिंगचं औषध होतं, नेझल ड्रॉप्स होते आणि सगळी औषधं त्यावेळी खूप महत्त्वाची होती. त्यावेळी खूप महत्त्वाची. सो ते सगळं आम्ही पुरवलं लोकांना. आणि अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट केली ते म्हणजे ॲप लॉन्च केलं. त्या ॲपमध्ये तुम्ही आत्ता तुम्हाला कुठे कुठे काय काय फॅसिलिटीज अवेलेबल आहे, जर कुणाला ऑक्सिजन बेड पाहिजे तर कुठे तुम्ही संपर्क करू शकता, कुठल्या हॉस्पिटलमध्ये किती बेड्स अवेलेबल आहे, किंवा आपल्या इथे तुम्ही जर बारीकसा ताप आला तर तुम्ही पटकन काय करायला पाहिजे घरी. नस्य करायचं, नस्य म्हणजे काय, लोक म्हणत होते की नस्य करा, गुळण्या करा, म्हणजे एक्झॅक्टली काय करायला पाहिजे, त्याचे व्हिडिओज आम्ही अपलोड केले.
सो आणि आजूबाजूचे सगळे डॉक्टर्स जे तुम्हाला मदत करू शकतात गोव्यातले, त्यांचे कॉन्टॅक्ट्स अपलोड केले. असं म्हणून तो ॲप पण आम्ही एक तयार केला त्या काळात आणि त्याचा पण खूप मला वाटतं लोकांना फायदा झाला. अशा गोष्टी केल्या म्हणजे त्या मला वाटतं त्यावेळी त्या गरजेच्या होत्या. आणि असं आता डॉक्टर तुम्हाला कितीतरी पुरस्कार प्राप्त झालेले आहेत आणि त्याबद्दल थोडक्यात सांगा आम्हाला. खरं म्हणजे जसं मी म्हटलं की बाहेर पण इंटरनॅशनली पण 2-3 रिकॉग्निशन्स आम्हाला मिळालेली आहेत, मला मिळालेली आहे. ऊर्जा वेलनेस सेंटर म्हणून मिळालेलं आहे. ऊर्जा वेलनेस सेंटर हे NABH ॲक्रिडेटेड आहे. म्हणजे इट इज NABH ही क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाची बॉडी आहे जी सांगते की या सेंटरमध्ये पूर्णपणे एथिकल प्रॅक्टिस होते, हायजेनिक प्रॅक्टिस होते. इथले ट्रीटमेंट्स हे पूर्णपणे म्हणजे जे ट्रीटमेंट्स करतात ते ट्रीटमेंट्स पूर्णपणे ऑथेंटिक आहे, सायंटिफिक आहे. इथले डॉक्टर्स प्रॉपरली ट्रीट करतात, त्यांच्याविषयी काही निगेटिव्ह रिपोर्ट नाही. अशा सेंटर्सनाच हे NABH ॲक्रेडिशन मिळते. मला वाटतं हे सगळ्यात मोठं आमचं रेकॉग्निशन आहे. त्या व्यतिरिक्त वेगवेगळे पुरस्कार, धन्वंतरी पुरस्कार असू दे, उद्योगिनी पुरस्कार असू दे, वेगवेगळ्या ठिकाणी फॅलिसिटेशन्स रोटरीच्या मार्फत किंवा आमच्या कॉलेजच्या मार्फत ॲज अ ॲल्युमनाय म्हणून सुद्धा मला CM सरांच्या हस्ते एक रिकॉग्निशन मिळालं. हल्लीच मिळालं. त्याच्यानंतर गोवा वुमन स्टार वुमन अवॉर्ड म्हणून होतं, ते डॉक्टर कॅटेगरीमध्ये मिळालं. पण मला असं वाटतं की पुरस्कारापेक्षा अजूनही लोकांमध्ये पोचण्याची गरज आहे. आणि बऱ्याचदा मला असे ईमेल्स पण येतात की तुम्ही तुमचा बायोडेटा पाठवा, आम्ही तुम्हाला हा पुरस्कार देऊ, तुम्हाला दिल्लीला यायला लागेल. सो मला असं वाटतं मी त्यांना कधीच रिस्पॉन्ड करत नाही. आणि मला असं वाटतं की पुरस्कार हा एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ठीक आहे, पण लोकांपर्यंत पोचणे आणि लोकांचे जे आशीर्वाद आहे त्यावेळी ते जास्त महत्त्वाचे आहे. आणि त्याच्यामुळे मला असं पुरस्काराचं असं हे नाही आहे म्हणजे काय त्याच्या मागे मला धावायचं नाही. तुम्हाला एक अधिक कौतुकाची थाप मिळते. सो मला वाटतं ते तुमच्यासाठी जास्त मोठा पुरस्कार. म्हणजे आता गर्भसंस्कार करून जेव्हा मुलं येतात, पुढच्या म्हणजे गर्भसंस्कार झाल्यानंतर बाळ जन्माला येऊन ती आई बाबा त्यांना घेऊन येतात 2 वर्षांनी, 6 महिन्यांनी, 3 महिन्यांनी, तेव्हा असं तोच एक सगळ्यात मोठा पुरस्कार आहे असं मला वाटतं. समाधान. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं जे समाधान आहे, ज्यांना 10-12 वर्ष मुलं झालेली नाही आणि ती आपल्या बाळाला घेऊन येतात, ते केवढं मोठं सुख आहे. आणि अशी किंवा काही म्हणजे असे सिनियर सिटीजन सुद्धा, त्यांना एकदा घरी बोलायला कोणी नसतं किंवा त्यांचं पेन पॉईंट्स ऐकायला कोणी असत नाही, तेव्हा आपण त्यांचं थोडंसं ऐकून घेऊन त्यांना पाहिजे ती ट्रीटमेंट देतो. त्यावेळी ते जे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर असतं ते खूप म्हणजे आल्हाददायक असतं. आणि मला वाटतं आज समाजामध्ये त्याची जास्त गरज आहे. आणि म्हणून मी खूपदा असं मोठे इव्हेंट्स असू दे किंवा काही असे प्लॅटफॉर्म्स असू दे, तिथे खूपदा मी जातेच असं नाही, बऱ्याचदा थोडंसं माझं कार्य करण्याकडे जास्त कामाकडे हे आहे. आता आणखी एक प्रश्न मला तुम्हाला विचारावासा वाटतो. म्हणजे जे मी म्हणत नाही ज्येष्ठ नागरिक, त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायला पाहिजे? कारण आपल्याला आता माहीत आहे, आता सध्याचा काळ हा विभक्त कुटुंब पद्धती आहे आणि ज्येष्ठांची काय परिस्थिती हे पण आपल्याला माहीत आहे. सो त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी आयुर्वेद शास्त्रानुसार कशी घ्यायला पाहिजे, त्याबद्दल थोडक्यात आमच्या दर्शकांना सांगा. ज्येष्ठ नागरिकामध्ये काही गोष्टी ज्या आहेत ह्या वयाप्रमाणे
दोन्ही आता या वयाप्रमाणे दिसून येतात आपल्याला. मानसिक आणि शारीरिक जे ऑर्गन कॅपॅसिटी असते ती हळूहळू कमी होत जाते. त्याच्याबरोबरच आपल्याला असं लक्षात येतं की आपण खूप काही जे आधी गोष्टी करू शकत होते करू शकत नाही. पण त्याच्याबरोबरच मानसिक स्वास्थ्य पण त्यांचं खूप महत्त्वाचं आहे. कारण त्यांना जेव्हा असं लक्षात येतं की हा आपण करू शकत नाही, त्यावेळी त्यांना एक प्रकारचं डिप्रेशन असू दे किंवा कॉन्फिडन्स त्यांचा कमी होतो. सो तिथे पण आपण लक्ष द्यायला पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की सगळ्या आम्ही कॅम्प्स पण घेतो. सगळ्या सिनियर सिटिझन्सने आपले एकतर रेग्युलर चेकअप्स तर करायलाच पाहिजे, पण त्याच्याबरोबरच आपल्याला रेग्युलर अभ्यंग करणं, आपले जे काही नित्यनियमाची कामं आहेत ती कुठेही मागे न ढकलता ती करणं आणि आपल्या आहार आणि पचनशक्तीवर जास्त फोकस ठेवायला पाहिजे. त्याच्याचबरोबर आपण म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा थोडंसं आपण जास्त प्रगल्भ व्हायला पाहिजे सिनियर सिटिझन्सनी. आणि सोशल लाईफमध्ये पण तेवढाच त्यांनी सहभाग ठेवायला पाहिजे. तर तुम्ही आता साहित्यिक आहात, तर तुम्हाला माहिती आहे की जेव्हा साहित्यिक लोक मिळतात तेव्हा एक कार्यक्रम असतात तेव्हा कसं बोलणं होतं, कसं आपण एकमेकांशी किती चांगल्या पद्धतीने एकमेकांशी बोलू शकतो. एक वेगळं वातावरण आणि मन पण खूप प्रफुल्लित होतं आणि आपल्याला खूप चांगल्या गोष्टी कळून पण येतात समाजात जे घडतात ते. सो असे पण सिनियर सिटिझनने प्रयत्न करायला हवे. असं पूर्णपणे आपल्याला समाजापासून तोडून देऊन उपयोगी नाही. रिटायर जरी झाला तरी तुम्ही लाईफमधून रिटायर होत नाही हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे शरीर जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याची व्यवस्थित पूजा अर्चा करणं म्हणजेच त्याच्या पचनशक्ती, त्याची मानसिक स्वास्थ्य आणि त्याचं शारीरिक जे काही चलनवलन आहे त्याच्यामध्ये आपण जास्त म्हणजे कॉन्शियस राहायला पाहिजे. ओव्हर कॉन्शियसही होऊन उपयोग नाही असं मला वाटतं. सिनियर सिटिझनसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. डॉक्टर, तुम्ही आज आमच्या या गोवा दूरदर्शनच्या आरोग्य संपदा कार्यक्रमात आलात, मुक्तपणे व्यक्तही झालात आणि खूप अशी सुंदर आणि महत्त्वपूर्ण माहिती तुम्ही आम्हाला, आमच्या दर्शकांना दिली. त्याबद्दल गोवा दूरदर्शनतर्फे तुमचे खूप खूप आभार. आणि तुमची ही मी म्हणेन की समाजसेवा अशीच अखंडितपणे सुरूच राहो ही सदिच्छा. धन्यवाद डॉक्टर.